सो हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर, इथून मी बाईक हायर केली आणि आता बाईक घ्यायला जाऊया. Speed 1, 2, 3. Big speed. Yeah. Small speed. Yeah. Start speed. Start speed. 1 or 2. Start. Yeah. Go. 3. Okay. Okay. Understand? Okay. Road. 1 road. You go. Yeah. Okay. Understand? Yeah. Hello. Thank you. Please sit down. Sure. That's right. Please Yes. sit down. गाईडने बाईक चालवण्याच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्याने खूपच तुटक कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. आज मी बिग अलमाटी लेक बघायला चाललोय. कझाकिस्तानच्या ट्रान्स इली आलाटाऊ पर्वतामध्ये हा जलाशय आहे. सो फायनली अलमाटी लेकला जाण्यासाठी मी इलेक्ट्रिक बाईक घेतली आणि काय सुंदर आहे सगळं. आई शपथ. कझाक. रस्त्याला चढ जाणवत होता. चढण्याच्या रस्त्यावर ई बाईक चालवण्याचा अनुभव एकदम भारी वाटला. सो खालच्या रोडवरनं सुरुवात केली. हा संपूर्ण घाट चढून आलोय आणि आज माझ्याकडे आहे ही इलेक्ट्रिक बाईक. सो काहीच टेन्शन नाही आहे. जस्ट पॅडल मारायचं आणि ते आपोआप चढते. फक्त पॅडल मारायचं थांबलो की ती ब्रेक मारायला घेते. पण ठीक आहे, थोडं हळूहळू पॅडल मारायचं आहे, आपोआप गाडी चढते, सायकल चढते, काही टेन्शन नाही. मी पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईक वापरतोय. मी आणि देवेशू जेव्हा मुंबई गोवा कोस्टल सायकल राईडला होतो तेव्हा देवेशूची आयडिया होती की सायकलला एक बॅटरी लावून घेऊया. सो मी पहिल्यांदा इथे वापरतोय आणि हे भारी वाटतंय बॅटरीवाली बाईक. सो आता आल्यावर सर्च करायला लागेल आपल्याकडे कितीला मिळते. पॅडल थांबवले की ब्रेक बसतोय. थोडा वेळ जाईल समजून घ्यायला, अजून थोडा. भारी आहे. वाटेत मला कॅटरीना भेटली. आमची लगेचच मैत्री झाली. वाटेत एक मस्त जागा लागली आहे आणि एक नवी मैत्रीण पण झाली आहे. आम्ही थांबतोय आणि असे भारी व्हिज्युअल्स दिसतात ना एक की काय सांगू. Me and my new friend. And by English वॉटरफॉल. waterfall. या Exactly. माझे सॉक्स ओले झाले. या दिस यस. सो ही आहे केट राईट. केट. आणि ही 2 पोरांची आई आहे. पोरांना किंडर गार्डन मध्ये सोडलंय आणि सायकल घेऊन फिरायला आली आहे. आता जस्ट आमची ओळख झाली. What do you say? Hi. Yeah, hi. Yes. I told your story. Oh, story. You are enjoying in the mountains. Yeah, nice. रानवाटाची अलमाटी कझाकिस्तान टूर सप्टेंबर मध्ये नक्की सहभागी व्हा. А вот здесь есть 2 провода. Если я переткну в них вот другие 2, это не дополнительный какой-то аккумулятор, нет? मध्येच माझ्या बाईकची बॅटरी संपली. खरं तर ती संपायची काहीच गरज नव्हती. Не знаю. ज्याच्याकडून बाईक घेतली तो रशियन होता. कॅटरीना सुद्धा रशियन. तिने त्यांच्या भाषेत नेमकं काय झालं ते सांगितलं. त्याला समज दिली. What is it? He says, I don't know why. He call a guy who drive by car. Maybe they can drive to us. No. Oh, battery? Down. गाईडने आम्हाला यावर 2 पर्याय दिले. एकतर पैसे कमी द्या किंवा वेळ वाढवून घ्या. आम्ही दुसरा पर्याय निवडला. You can drive, but अगदी शेवटच्या चढणीच्या रस्त्यावर मला मॅन्युअली बाईक चालवावी लागली. आम्ही बिग अलमाटी लेकवर पोहोचलो. सगळ्या बाजूंना बर्फाचे डोंगर, त्या कोंदणात
निळ्या हिरव्या रंगाचं सुंदर सरोवर. पाण्यातल्या खनिजांमुळे त्याला हा रंग मिळालाय. वर्षभरात पाण्याचा रंग फिकट निळ्यापासून गडद हिरव्यापर्यंत बदलत जातो. या भागातल्या इतर तलावांसारखीच याचीही निर्मिती भूकंपामुळे झाली आहे. जलाशयामध्ये भोवतालच्या डोंगराचं प्रतिबिंब पडलं होतं. निळ्या हिरव्या पाण्यावर पांढरी छटा येत होती. या स्वर्गीय नजाऱ्याचे फोटो काढण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मोबाईलवर पुष्कळ फोटो काढले. वेळ वाढवून मिळाल्यामुळे आम्ही बरंच फिरलो. गेल्या आठवड्यात तिने तिच्या मुलांबरोबर आउटिंग केलं होतं, तेव्हाचा व्हिडिओ मला दाखवला. पोरगी घुसली जंगलात, काय करावं. चला आता कारवी वाढली. आणि एके ठिकाणी आम्हाला पोलिसांनी पकडलं. या सरोवरातून जवळच्या भागाला पाणी पुरवठा होतो. ठराविक अंतरानंतर तलावाजवळ जायला बंदी आहे. आम्ही नेमके त्याच भागात फिरत होतो. त्याची शिक्षा म्हणून जेल आणि प्रत्येकी 45,000 टेंगे भरावे लागणार होते. बराच वेळ आम्ही टेन्शन मध्ये होतो, पण कॅटरीनाने मांडवली केली आणि आम्ही सुटलो. स्वामी नाश्ता करायला घेतलाय. पोरीने सँडविच बनवून आणले खास आणि चहा आणले थर्मासमधून. आणि तिला वाटलं की कोणीतरी भेटेल तर थोडी जास्त चहा ठेवूया म्हणून तिने मोठ्या मोठ्या चहा आणली. आणि आत्ता आमच्याबरोबर एक कांड झालाय. अरे वा, ती वाटते दोघांना. चांगली पोरगी आहे. You have to buterbrot and I have to. Bon appétit. आम्ही थोडा वेळ तळ्याकाठी बसलो. तिने घरून आणलेला खाऊ खाल्ला आणि निघालो. फायनली आम्ही लेक बघून आलोत आमच्या बाईक्सकडे. आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं. आम्हाला फाईन झाली. आम्ही फाईन भरला ह्या पोरीमुळे. केट, टेल द स्टोरी ऑफ आवर ॲडव्हेंचर. Oh, sorry. I have bad English. Oh, no problem. Okay, we down by a lake, and the guy find us and say, "You must pay money because it's you must visit this territory." Okay, how much? And he says 45,000 tenge. It's very big price. And after that he says, okay, maybe 5,000 for one person, by one person. Okay. We pay 10,000 for 2 people. माझ्या सायकलची बॅटरी संपली आहे आणि मला धक्का मारायला लागतोय. केट पण थांबली बिचारी. ती पण धक्का मारते. तिची बॅटरी फुल आहे पण ती माझ्यासाठी थांबली. सो कझाकिस्तानमधली पहिली मैत्रीण जी खूप चांगली आहे. उतारावर बाईक सुसाट चालली. आता थंडी वाजायला लागली होती. व्हिडिओ सो असा आम्ही व्हिडिओ काढतो. एकमेकांचं शूटिंग करत वाटेत मस्त फोटो काढत आम्ही खाली आलो.
बाईकला झालेला प्रॉब्लेम गाईडला सांगितला आणि आम्ही बाईक्स परत दिल्या. आपल्याकडे कार आहे स्वतःची. कार आहे बॉस आपल्याकडे, टेन्शन नाही आज. कॅटरीनाने तिच्या गाडीने मला लिफ्ट दिली. वाटेत अजून गप्पा झाल्या. घर, संसार, मुलांच्या शाळेचं वेळापत्रक सांभाळून आज ती स्वतःसाठी वेळ काढून फिरायला आली होती, एकटी, छोट्याशा पिकनिकसाठी, तिचा मी टाइम एन्जॉय करायला. तिला भेटून एकदम भारी वाटलं. आमची ट्रिप मस्त झाली. सायकल करताना भेट झाली आणि आता मला लिफ्ट पण मिळते हॉस्टेलला जायला. थँक यू व्हेरी मच. इट वॉज नाईस मीटिंग यू. Thank you. Nice to meet you too. सो एका मस्त दिवसाचा शेवट. कॅटरीना जस्ट मला सोडून गेली इथे. आता मला हॉस्टेलसाठी फक्त रस्ता क्रॉस करायचा. धमाल दिवस. आजचा दिवस एकदम सुसाट गेला. बिग अलमाटी लेक पर्यंतचा भन्नाट ई बाईक प्रवास, कॅटरीना सारख्या एकदम उत्साही मैत्रिणीची भेट, सगळंच अविस्मरणीय. कझाकिस्तान मधला चॅरिन कॅन्यन बघणं म्हणजे तिथल्या लाखो वर्षांचा भौगोलिक इतिहास अनुभवणं. कोलसाय लेक आणि केंडी लेक हे निसर्गाचे अद्भुत आविष्कार आहेत. वेड लावणारा हा निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना रानवाटातर्फे सप्टेंबरमध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. नक्की सहभागी व्हा. या वर्षातल्या शेवटच्या 2 बॅचेस लवकरात लवकर जॉईन व्हा.